नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, उद्याच्याला 31 ऑगस्ट आहे। जवळजवळ गणेशोत्सवाला 6 ते 7 दिवस बाकी। मित्रांनो, काय करायचंय, कोणाच्या पाठीमागे राहायचंय, कोणाची मागणी योग्य आहे, हे तुम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य कामगारांना ठरवायची वेळ आली। कारण आपल्या हातात फक्त आणि फक्त 7 ते 8 दिवस आहे। मित्रांनो, या 7 ते 8 दिवसामध्ये आपण ठोस भूमिका जर नाही घेतली तर मित्रांनो गणेशोत्सवानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। जरी करता सप्टेंबर मध्ये आचारसंहिता नाही लागली तर ऑक्टोबर मध्ये पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते। मित्रांनो, दीपावलीच्या अगोदर जर आचारसंहिता लागली आणि गणेशोत्सव जर निघून गेला तर आपल्याला कुठेच राज्य सरकार दबणार नाही। जर राज्य सरकारला कोंडीत पकडून आपल्याला गणेशोत्सवाच्या आधी समाधानकारक काही मिळवायचं असेल तर गणेशोत्सवाच्या आधीच मिळवावं लागणार। आता कृती समिती किती प्रामाणिकपणे काम करते हे सर्वांना मागच्या 25 वर्षातला त्यांचा इतिहास माहिती। आज आपण जी काही भूमिका घेतोय ती ठोस पडद्यावर आहे। आपण जे काही मागतोय ते राजरोसपणे मागतोय। आपण ज्या गोष्टीची मागणी केली ती सर्वांना जगजाहीर माहिती। मित्रांनो, हे मागत असताना कुठेतरी विचार करून पावलं उचलणं गरजेचं आहे। आज जे काही मी मागे बोर्डावर लिहिलेलं आहे या सर्व गोष्टीत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे किंवा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे लिहिलेलं आहे। ज्याची जितकी सर्व्हिस झालेली, हे जे 21, 22, 23, 24, 25 ही सर्व्हिस आहे, 11, 12, 13, 14, 15 सर्व्हिस आहे, हे वाहक आणि मेकॅनिकलचं बेसिक आहे, हे चालकाचं बेसिक आहे। मित्रांनो, हे जे आहे 1, 2, 3, 4, 10 पर्यंत हे मेकॅनिकलचं बेसिक आहे आणि हे चालकाचं बेसिक आहे। या गोष्टी 99.99% मी जे काही वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला। ह्याच्यात काही कमी अधिक एखाद्या वेळेस लिखाणामध्ये कशामध्ये चुका होऊ शकतात, परंतु 99% हे व्यवस्थित मांडण्याचा मी प्रयत्न केलाय। मित्रांनो, आपण जे काही मांडत आहोत याच्यामधून काही चुकूही शकतं, त्याच्याबद्दल जर चूकभूत झाली तर सर्वांची माफी असेल। परंतु आज मित्रांनो, या गोष्टी मिळवण्यासाठी रोखठोकपणे कृती समितीच्या नेत्यांनी राज्य सरकारप्रमाणे मागणी करणं गरजेचं। हे जे बेसिक आहे हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याचे बेसिक आहे। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या बेसिक प्रमाणे आपल्याला मिळवणं गरजेचं आहे आणि हे मिळवण्यासाठी जर कृती समिती प्रयत्न करत असेल तर आपण कृती समिती बरोबर रोखठोकपणे। महाराजांची भूमिका आज जरी योग्य वाटत असली परंतु कायद्याच्या कचाट्यातून जात असताना 7वा वेतन आयोग मंजूर होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीची अडचण आहे। परंतु हे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे बेसिक करण्यासाठी किंवा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मागणी करण्यासाठी आर्थिक स्वरूपात आपल्याला कुठली अडचण येणार नाही। त्यासाठी करार पद्धतीच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीत मागतोय 35+6 41%, मित्रांनो, या बेसिकच्या बरोबरीने जाण्यासाठी आपली मागणी पूर्ण होऊ शकते। मित्रांनो, आजच्या कंडिशनला 25 ते 30% जर आपल्याला मिळालं तर प्रत्येकाचे बेसिक महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बेसिक प्रमाणे होऊ शकतात। मित्रांनो, सहज एक उदाहरण आपापल्या बेसिकचं घ्या। ज्याची सर्व्हिस 10 वर्ष झाली त्यांनी आपले बेसिक वाहक असतील तर हे पकडा, त्याला 25% आज वाढवून बघा, किंवा चालक असताल तर हे बेसिक पकडा। ज्याची एखाद्याची सर्व्हिस जर समजा 20 वर्ष झाली असेल त्यानं वाहकानं हे बेसिक पकडा, चालकानं हे बेसिक पकडा। 25 ते 30% म्हणालो मी। जर मित्रांनो आपण समाधानकारक मिळवायचं असेल तर सर्वांनी एकत्रित यावं लागेल आणि एकत्रित आला तर या गोष्टी अशक्य नाहीत। मित्रांनो, आपण जे काही मागतोय हे 35+6 आहे म्हणजे 41% ठोस मागतोय। मित्रांनो, जास्त काही सांगत नाही, परंतु 19% हे विद्युत महामंडळ दिल्याप्रमाणे 19% हे विद्युत महामंडळ दिल्याप्रमाणे आणि 6% जे काही 6% येतं हे 6% आपण हक्काचे इन्क्रिमेंटचे असे मिळून 25% आज मागू शकतो।
मी जास्तीचा अतिशयोक्ती सांगत नाही, परंतु 19% ही विद्युत महामंडळाला दिल्याप्रमाणे आणि 6% जे आहे ते 6% आपण इन्क्रिमेंटच्या माध्यमातून मागू शकतो. आपल्या हक्काचे 6% राज्य सरकारकडे पेंडिंग आहेत. असे मिळून एकूण 25% आपल्याला कुठलीच अडचण नाही मित्रांनो. फक्त आपण एकजूट येणं गरजेचं आहे. मी अतिशयोक्ती सांगत नाही. जरी करता एखादा 1500 बीसी कमी राहिलं, परंतु या गोष्टी आपण समजून येणं गरजेचं आहे. किंवा 25 वर्षाचा बॅकलॉग आहे, आपण 25 वर्ष झालं मागं पडलेलो. अचानक एकदाच उठून आपले बेसिक राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे किंवा कर्मचाऱ्याबरोबर जातील असं वाटत नाही. याच्यातून कमी अधिक लमसम 99% बरोबर होणार आहेत. एका दुसरा 1500चा फरक जरी असेल, पण त्या गोष्टी आपल्याला सामावून घ्याव्या लागतात मित्रांनो. कारण जर समजा मित्रांनो भरतीत निघत असताना 18,000 बेसिक आणि 19,900 बेसिक जर असतील, तर मित्रांनो आपल्या भरतीला कॉम्पिटिशन जास्त झालं असतं. कारण भरती होत असताना माझं जर बेसिक एवढं असतं, 19,000 म्हणजे 20,000 जवळजवळ बेसिक असतं, तर मित्रांनो एसटी महामंडळामध्ये अजून जास्तीचे हुशार लोकांनी फॉर्म भरले असते. आता त्या काल्पनिक गोष्टी येतात, परंतु कुठंतरी मित्रांनो आपण या गोष्टीवर वास्तविकता जी काय आहे 35+6 आपण मागतोय. आपल्याला विद्युत महामंडळ दिल्यामुळे करार पद्धतीच्या माध्यमातून 19% मागायचा हक्क आहे आणि हे 6% आपले राहिलेले आहेत. असे मिळून 25% मिळू शकते मित्रांनो. या गोष्टी सर्वात सरळ आणि सोप्या पद्धतीने मिळू शकतात. आता कृती समितीची जी काही मागणी राज्य सरकारप्रमाणे ते जर असं ठोस मागत असतील तर आपण सोबत आहे. किंवा महाराजांची जी काही 7व्या वेतन आयोगाची मागणी, 7व्या वेतन आयोगासाठी कायद्याच्या कचाट्यातून जावं लागतं. जर महाराज आजच्या कंडिशनला 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर मागणी करण्यासाठी आपल्या माध्यमातून आपल्या सोबत जर येत असतील, जर आपण 25% महाराजांच्या आपल्या माध्यमातून मिळत असेल, तरी कर्मचाऱ्यांना आज समाधानकारक आहे. येणाऱ्या काळात महाराजांना माझा पाठिंबा राहील. जे काही आज मिळवायचंय ते पदरात पाडून घेऊ आणि येणाऱ्या काळात 8व्या वेतन आयोगासाठी महाराजांच्या खांद्याला मी साथ देतो. कृती समिती असेल, कृती समितीला सुद्धा माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्ही जर राज्य सरकारप्रमाणे मागत असताल तुमच्या सुद्धा सोबत आहे. कारण येणाऱ्या काळात कर्मचाऱ्याच्या हितासाठी कुठंतरी मागमोरू सरकून सर्वांनी एक विचार करून एकत्रित येणं गरजेचं आहे. आता कृती समिती जर समजा आपल्याला विश्वासात घ्यायला तयार नसेल किंवा त्यांची जी भूमिका ठोस स्पष्टपणे मांडत नसेल, आपल्या समोर येऊ देत नसेल, तर महाराजांनी तरी विनंती आहे, महाराज कुठंतरी एकत्रित या. तुमचा 7व्या वेतन आयोगाचा प्रश्न आहे, परंतु तो कायद्याच्या कचाट्यात जर अडकला तर आपल्याला जी काही पगार व्हायची ती आजच्या काळात होणार नाही. त्यामुळे आपल्याला जे मिळवून घ्यायचंय ते गणेश उत्सवाच्या आधी मिळवून घ्यायचंय आणि 35+6 41% ही करार पद्धतीच्या माध्यमातून सरळ आणि सोपी मागणी. आपण ही जी पद्धत आहे 19% विद्युत महामंडळाप्रमाणे इन्क्रिमेंट 625% सहजरित्या मिळवून घेऊ शकतो. त्याच्यामुळे महाराज येणाऱ्या काळात कुठंतरी ठोस भूमिका घेऊन सोबत या. 2 पावलं मागामोरे आल्यानं काही फरक पडत नाही. सदावर्ते साहेबांना ताटर भूमिका घेतली, त्यांची काय परिस्थिती, आज कामगाराचा त्यांना किती पाठिंबा याचा विचार करा. येणाऱ्या काळात जर कर्मचाऱ्यामध्ये टिकायचं असेल तर सामंजस्याची भूमिका घेऊन कर्मचाऱ्याच्या पदरात पाडून देण्यासाठी सर्वांनी विचार करावा. कुठंतरी 25 वर्ष आपण जे काय मागं पडलो, 25 वर्षामध्ये बॅकलॉग निर्माण झालाय. आता कोणामुळे झाला, काय झालं हे सर्व कर्मचाऱ्यांना माहिती. आज त्या कृती समितीतल्या नेत्यांनी सुद्धा जाग होण्याची गरज आहे. मागच्या 25 वर्षात जरी तुम्ही वाट लावली असली तरी येणाऱ्या काळात ती काय उणीव आहे ती भरून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही जर प्रयत्न करत असाल आम्ही तुमच्या सोबत आहे. परंतु मित्रांनो सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं. मित्रांनो याच्यामधून आता कोण सोबत येतंय, काय सोबत येतंय, उद्याच्याला संध्याकाळी 31 तारखेला निघाल्याच्या नंतर 1 तारखेला मी मिटकरी साहेब असतील, संदीप भाऊ असतील किंवा महाराजांची भेट घेणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मित्रांनो कोण सोबत येईल कोण सोबत येणार नाही हे मला माहित नाही, परंतु याच्यामध्ये मिटकरी साहेबाची नोटीस नाही. मिटकरी साहेब आपल्याला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राहिला प्रश्न महाराजांना भेटल्याच्या नंतर महाराजांची भूमिका कळ, संदीप भाऊला भेटल्याच्या नंतर संदीप भाऊची भूमिका कळ. परंतु मित्रांनो या नेत्यांनी काय भूमिका घ्यायची ते घेऊ द्या. तुम्ही मायबाप आहेत माझे कर्मचारी बांधवांनो. मी इतके दिवस झाला प्रयत्न करतोय, 20 वर्ष झालं राजकारणामध्ये आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय. मला एकच तुम्हाला विनंती करायची, बाबांनो तुमच्या हितासाठी मी संघर्ष करतोय. आज लढाई ही माझी एकट्याची नाहीये,
ही सर्व लढाई तुमची आहे, तुम्ही लढाई हातात घ्या. मी जी काही राज्य सरकारला 35+6 41% नोटीस दिली, या नोटीसला आपण डेपो मधून पाठिंबा द्या मित्रांनो. कुठंतरी संघटनेचे मतभेद बाजूला ठेवा. राज्य सरकारप्रमाणे आपल्याला पगार मिळवायची असेल तर एकमेव मार्ग आहे. जर समजा 30% पगार आपल्या माध्यमातून करून घ्यायची असेल, 25% करून घ्यायची असेल तर ठोसपणे तुमचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. ते पाठिंबा देणं गरजेचं आहे. मी एकटा जरी किती रात्रंदिवस आरडलो तरी काही होणार नाही. तुम्ही डेपो मधून आता सर्वांनी पुढे येऊन काम करा बांधवांनो. आपल्याकडे फक्त 7-8 दिवस, या 7-8 दिवसात आपल्याला काहीतरी मिळवायचंय, याच्यासाठी प्रयत्न करा. सर्वांना विनंती बाबांनो, मी जे म्हणतोय ते माझ्या एकट्यासाठी नाही, तुमच्या सर्वांसाठी आहे. आपण जे करतोय ते राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी. सर्व कर्मचाऱ्यांना विनंती, संघटनेचे जे काही तुमचे लागेबंदे आहेत, जे काही संघटनेचे रिलेशन आहेत, थोडे दिवस बाजूला ठेवा. आपण जे मागतोय ते ठोस मागतोय. तुमच्या संघटना किंवा कृती समिती काय गोलमाल करते हे मागचे 25 वर्ष तुम्ही बघितलेले, त्याच्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा आहे या गोष्टीचा विचार करा मित्रांनो. एक वेळेस विश्वास ठेवा. मागच्या 25 वर्षामध्ये समाजकारण करीत असताना सरळ आणि सोप्या आणि साध्या पद्धतीने केलेले. आज सुद्धा जी मागणी मागत आहे, ही मागणी मागत असताना उठून मागणी मागितली नाही. कृती समितीने अचानक मागणी मागितली, तुम्हाला साध्या म्हणतात. काही लोक अचानक मागणी मागत आहे, साध्या म्हणतात. परंतु मित्रांनो, मी राज्यामध्ये अगोदर 100 डेपोला फिरलोय. सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत बसलोय, चहा पिलाय, उठलोय, त्यांच्या भाकरी त्यांच्यापाशी बसून खाल्ल्यात. त्यांच्या विचारानं मागण्यासाठी सुरुवात केली आणि त्यांच्या मनातील अपेक्षा, मनातील भावना काय त्या समजून घेऊन मी राज्य सरकारला निवेदन दिलंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मित्रांनो, तुम्हाला हात जोडून सांगतो, माझ्या निवेदनाला पाठिंबा द्या आणि डेपोतून आपण थोडं पुढे या मित्रांनो. 1-2 दिवस हातपाय ताणल्याशिवाय, 1-2 दिवस कुठेतरी काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाहीये. कृती समितीने वेगवेगळे आंदोलन करून बघितले, कृती समितीने नोटीस देऊन बघितली, परंतु कृती समितीवर लोकांचा विश्वास नाहीये. महाराजांनी 1 महिना झाला मुंबईला थांबून बघितलं, साखळी उपोषण किंवा आत्मक्लेश किंवा अजून काही करून बघितलं, परंतु राज्य सरकार हे सरळ मार्गाने जर ऐकत नसेल तर कुठंतरी गणेशोत्सवाच्या आधी आपल्याला आपले हातपाय ताणल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातून 5,000 ते 6,000 बसेस गणपती महोत्सवासाठी जाणार आहेत. आपल्याला त्यांची अडवणूक करायची नाही. मुळात आपला हेतू सुद्धा नाही. प्रवासी बांधवांना अडवून आपल्याला, हे आपले दैवत आहेत, आपल्याला कुठेही काही मिळणार नाही. परंतु माझी विनंती राज्य सरकारला, या गोष्टी होण्या अगोदर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेऊन कर्मचाऱ्यांना 25% पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा. जे कर्मचारी रात्रंदिवस एसटीसाठी कष्ट घेतात, वेगवेगळ्या स्टाफ रूमला जाऊन झोपतात, त्याच्यामुळे आपण विचारपूर्वक निर्णय घ्यावा. ही एकनाथजी शिंदे साहेबांना आणि त्यांच्या मंत्र्यांना माझी विनंती आहे. आणि कामगार बांधवांनो, सरळ मिळत नसेल तर कुठंतरी ठोस निर्णय घ्यावा लागतो. त्याच्यासाठी आपण तयारी करा. येणाऱ्या 3-4 तारखेला किंवा उद्याच्या 2 तारखेपासून मी महाराजांना, संदीप भाऊंना आणि मिटकरी साहेबांना भेटल्यात नंतर आपल्याला सांगन, त्या पद्धतीनं आपापल्या डेपोत निवेदन द्या. एवढी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.